माओवादी संघटनेला अस्तित्वाचा लढा देण्याची वेळ आता आली आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। बंदुकीच्या नळीतून क्रांती घडवण्यासाठी दार्जिलिंग जिल्ह्यातल्या नक्षलबारी गावातून चारू मजुमदार यांनी सुरू केलेली ही सशस्त्र चळवळ आता वेगळ्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे। हा निर्णायक वळण असा आहे की एकीकडे सुरक्षा दलांची आक्रमकता वाढलेली आहे, त्यासोबतच संघटनेमध्ये कॅडरची कमतरता, मोठे माओवादी नेते ठार होणे, चकमकीत आत्मसमर्पण होणे, या सगळ्या गोष्टी घडत असताना आता संघटना त्यांच्या नेतृत्वामध्येच मतभेदाच्या परिस्थितीला सामोरे जात आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी माओवाद्यांच्या संघटनेत गेल्या 40 वर्षापासून महत्त्वाच्या भूमिकेत असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती, जो माओवाद्यांचा प्रवक्ता आहे, अभय उर्फ सोनू या नावाने सक्रिय आहे, त्याने एक भूमिका जाहीर केली की माओवादी संघटना युद्धबंदीच्या पवित्र्यात आहे। 1 महिन्यासाठी आम्ही युद्धबंदी करणार आहोत, शांतता चर्चा आम्हाला सरकारसोबत करायची आहे, सरकारने आम्हाला वेळ द्यावा, काही सहकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू, असं त्यांनी जाहीर केलं होतं। आणि त्यावेळी भूपतीची ही भूमिका अधिकृत आहे का नाही यावर चर्चा सुरू झाली होती। 2 दिवसानंतर ऑडिओ व्हिडिओमध्येही भूपतीने हीच भूमिका जाहीर केली। मात्र काल माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीच्या प्रवक्ता जगननं एक पत्रक जाहीर केलं आहे तेलुगूमध्ये, आणि त्यांनी त्यात ही भूमिका माओवादी संघटनेची नाही, सोनूची उर्फ भूपतीची वैयक्तिक आहे असं त्यांनी नमूद केलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूपतीसारख्या सर्वोच्च नेत्याला यातून कानपिचक्या देण्याचा प्रयत्न झालेला आहे। जगनने स्पष्ट म्हटलेलं आहे की भूपतीची ही भूमिका चुकीची आहे। जाहीरपणे त्याने असं बोलणं म्हणजे माओवादी संघटनेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, आणि इंटरनेटच्या माध्यमातून असे कुठले विषय होऊ शकत नाहीत, आणि आमचा लढा सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे भूपतीबद्दल त्यांनी असं वक्तव्य केलं की त्यांना जर संघटना सोडायची असेल तर माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून त्यांनी बाहेर पडायला पाहिजे, मात्र असं वक्तव्य करणं योग्य नाही। एकूणच यावरून आता युद्धबंदी आणि शांतता चर्चा यावरून आता माओवादी संघटनेत वेगवेगळे म्हणजे संभ्रम किंवा आपण असं म्हणू शकतो की मतभेद निर्माण झाले आहेत, किंवा माओवादी नेतृत्वामध्ये कुठेतरी फूट पडत आहे का, उभी फूट, असं म्हणण्याची परिस्थिती दिसून येत आहे। कारण भूपतीचं महत्त्व काय आहे मी तुम्हाला सांगतो। 1980च्या दशकामध्ये उस्मानिया विद्यापीठातून बाहेर पडलेले भूपती, त्यांचा भाऊ मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेत दाखल झाले होते, आणि इथून त्यांनी गडचिरोलीपासून दंडकारण्यामध्ये पीपल्स वॉर ग्रुप ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी माओवादी यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे। वैचारिकदृष्ट्या माओवादी विचारायला मानणारा कट्टर माओवादी नेता अशी भूपतीची ओळख आहे। त्यामुळे भूपतीसारखा जो माओवाद्यांच्या संघटनेत आता बसवराजूच्या नंतर नेतृत्व सांभाळेल असं त्याच्याकडे बघितलं जातं, त्याच्यावर एका राज्य समितीच्या प्रवक्त्याची अशी टीका होणं म्हणजे कुठंतरी त्याला माओवाद्यांच्या दुसऱ्या नेतृत्वाचं समर्थन आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे माओवाद्यांच्या संघटनेत आता फूट पडत आहे का, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। दुसरं महत्त्वाची भूमिका अशी आहे की भूपतीची पत्नी तारक्कानं यावर्षी आत्मसमर्पण केलं होतं, आणि भूपतीची वहिनी जी आहे किशनजीची पत्नी सुजाताने 3 दिवसापूर्वी तेलंगणात आत्मसमर्पण केलं आहे। म्हणजे भूपतीच्या कुटुंबातल्या 2 मोठ्या महिला नेत्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर भूपतीची ही नवी भूमिका एकट्याची आहे, आणि त्यामुळे भूपती कुठंतरी आता माओवादी संघटनेत भविष्यात राहील की नाही यावरही आता अनेकांचे नजरा लागलेल्या आहेत। मात्र सुरक्षा दलांच्या दृष्टीनं आत्ता घडणाऱ्या घडामोडी या खूप चांगल्या आहेत, कारण सुरक्षा दल आक्रमकतेने माओवाद्यांच्या विरोधात पुढे जात आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मार्च 2026चं जे विधान आहे माओवाद संपुष्टात आणण्याचं, त्या दृष्टीनं आत्ता घडलेली घडामोड, कारण देवजीनं नेतृत्वाची कमान सांभाळल्यामुळे, देवजी आणि हिडमा दंडकारण्य झोनल समितीची कमान या दोघांनी सांभाळल्यामुळे आता माओवादी संघटना आक्रमक पवित्र्यात येईल असं बोललं जात असताना ही युद्धबंदीवरून माओवाद्यांमधली मतभेदाची दरी समोर आलेली आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल मात्र आता नेमकं याकडे काय घडणार या दृष्टीने पाहत आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।